तर नमस्कार मित्रांनो, मी आहे विठू भंडारे आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, घरी बसलेलो तर काय समजत नव्हतं काय करायचं. तर विचार केला काय करावं. तर फायनली डोक्यात विचार आला आहे की मस्तपैकी आमचा गावचा तळा आहे आणि तिथे सनसेट होणार आहे. आणि आता सध्या 5:30 वाजलेले आहेत. सूर्य तरी ढगाच्या आतमध्ये गेला आहे. बघूया नंतर बाहेर येतोय का. पण पाठी व्ह्यू पाहू शकता, मधबावी गावचा तळा. आणि मस्तपैकी आम्ही भडंग घेऊन आलेलो आहे आणि इथं बसून सायंकाळी 5:30 वाजलेले आहेत आणि इथे बसून खाणार आहे आणि सनसेटची मजा घेणार आहे. इथं खाऊया भडंग, इथे बसून. हां, इथं खाऊया या, इथंच खाऊया, इथंच खाऊया. इथंच खाऊया. आणि काय व्ह्यू आहे पुढे, इथं बसून मस्तपैकी खायला येईल इथं, आहे ना. इथं पुढं समोर सनसेट होत आहे. भडंग काढा, दारू आणल्यासारखं वाटायला लागलं. वा भडंग, लिंबू हे लिंबू कांदा ना, कांदा आहे का, कांदा काढ. बघा. एकच प्लेट आणलं, अजून एक प्लेट, एवढंच. तर मस्तपैकी भडंग खाऊन झालेलं आहे आणि एवढं मस्त वाटलं ह्या तळ्याच्या इथे बसून खाण्यात. आणि सनसेट तुम्ही पाहू शकता. म्हणजे आता सूर्य एकदम ढगाच्या आडमध्ये आहे, पण तळ्याच्या इथे बसून भडंग खाण्याची मजा ही वेगळीच आहे. तुम्हाला कसं वाटलं यार इथं? चांगलं उकार इकडे. कसं वाटलं? भारी वाटलं. आता मी कसं सांगणार, मी कसं म्हणता, भडंग चवला भारी होता. हा, भडंग टेस्टी होता. समोर चंद्र पाहू शकता, चंद्र पण दिसत आहे इथे. आणि असा आपला इथे तळा, काय व्ह्यू येत आहे. वा, एकदम जबरदस्त. काय व्ह्यू येत आहे ना पाठी. बेस्ट बेस्ट सनसेट झालेले आहे आणि आकाश एकदम गुलाबी झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि इथून असे छोटे छोटे पक्षी उडत आहेत. पक्षी उडला, पाण्यात पडला. दे इथं. 5 टप्पे तर आरामशीर होते. एवढं भारी दगड बघू. आहे, 5 टप्पे तर आरामशीर होते. आरामशीर होते. हा असा दगड आहे बघा. आता आता माझी या 3 आता झाले. माझी आता माझी 3 आता माझी 3 एकदम चांगलं दिलं. 2 दगड कोण देतो मी एवढं चांगलं घेऊन. असं प्लेन दगड पाहिजे. आणि मित्रांनो, हा ब्लॉग व्हिडिओ इथे संपलेला आहे. हा सनसेट तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.